सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळे नीरा नदीतील जलचरांचा जीव धोक्यात आला आहे। कोराळे खुर्द येथील बंधाऱ्यावर सध्या मृत माशांचा खच पडला असून यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे। गेल्या 10 वर्षांपासून कारखान्याने प्रदूषित पाणी नदीत सोडू नये अशी मागणी नागरिक आणि मासे व्यावसायिक करीत आहे। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही समस्या कायम आहे। लाखो मासे मृत पावल्याने स्थानिक भोई समाजावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे। वारंवार तक्रार करूनही कारखाना प्रशासन टाळाटाळ करत आहे, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। या प्रकरणी संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून प्रदूषणापासून नदीची मुक्तता करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे। यावेळी स्थानिक नागरिकांशी आणि मासेमारी व्यावसायिक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी। बारामती तालुक्यातील कोराळे खुर्द येथील बंधाऱ्यावरती अक्षरशः मासे मृत पडलेले आहेत आणि या माशांचा खच लागलेला आहे। खरं तर आपण पाहू शकता जवळपास 1.5, 2, 3 किलोचे मासे, हा जवळपास 3 किलोचा मासा आहे। जवळपास 3 ते 5 ते 7 ते 10 किलो पर्यंतचे जे काही मासे आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये मरून पडलेले आहेत। आता हे मरून मासे का पडलेत ह्या कारणाच्या पाठीमागे आपण जाऊ। बंधाऱ्याच्या ह्या साईडला आपण पाहिलं तर सोमेश्वर सहकारी नावाचा एक सहकारी साखर कारखाना आहे। दरवर्षी या सहकारी साखर कारखान्याच्या स्पेंट वॉचचं केमिकल युक्त आणि रसायनयुक्त पाणी हे या बंधाऱ्यामध्ये सोडलं जातं आणि यानंतर या बंधाऱ्यामध्ये दरवर्षी हजारो टन मासे मेले जातात। सातत्यानं ही तक्रार या गावकऱ्यांकडून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यापर्यंत पोहोचते, मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखाना याकडे का दुर्लक्ष करतोय हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। खरं तर मासे म्हटलं की भोई आणि कोळी समाजाचं संपूर्ण जीवन या माशावरती अवलंबून असतं। 10 किलोचे जर मासे मेले तर या लोकांनी नेमकं करायचं काय, असा संतापजनक सवाल या लोकांकडून उपस्थित केला गेलाय। या लोकांचं नेमकं या संदर्भात काय मत आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, तुम्ही इतर राहिलाय तुम्ही आणि तुमचं संपूर्ण जीवन हे माशांवरती अवलंबून असतं। हा, मग असं असताना एवढे मोठे मासे मेलेत, काय नेमकं आता तुम्हाला कुठल्या अडचणी? काय आम्हाला सहकार्य करावं लागन, काय करावं लागन, सहकार्य त्यांना करावं लागन। आम्ही काय खाणार, 6 महिने आमचे लोक बसून असतात, दुसरा व्यवसाय काय येत नाही आमच्या लोकांना। जाळी विणणे आणि मास धरणे एवढंच येतं, दुसरं काही सुद्धा येत नाही। शेतीतलं तर कसलंच काही येत नाही आमच्या लोकांना। आमचं सगळं जीवन हे पाण्यातच आहे। कशामुळे हे मासे कशामुळे मिळत असं वाटतं? ह्या सोमेश्वर कारखान्याच्या मळीमुळं कारखाना धुतला आणि ते घाण पाणी आलं की त्याच्यात मासं मेलं। कित्येक वर्षापासून ही प्रक्रिया होते? 10-12 वर्षापासून 10-12 वर्षापासून सांगितलं तर कुणी ऐकत नाही। तिकडलं कुणीच नाही, सोमेश्वरच्या तिकडे सांगा, कुठं सांगा, गावकऱ्यांना सांगा, कुणी सुद्धा येत नाही।
सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाकडे किंवा चेअरमनकडे कधी तक्रार लय केली वेळा होती? झाले, लय वेळा झाले. आता सांगितलंच नाही कुणाला, आता कुणालाच सांगितलं नाही. डायरेक्टच आम्ही म्हणलं पत्रकार बोलवा. काय काय नेमक्या भावना आहेत? खरं तर संपूर्ण जीवन हे भोई समाजाचं असेल किंवा कोळी समाज असेल, या माशाच्या जीवावरती अवलंबून असतं. आज हे मासे मृत पावलेले आहेत, काय नेमकं कारण आहे? कारण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची मळी आणि ती कारखान्याची जी मशिनरी असतात का नाही, त्या धुतल्या गेल्या ना, ती त्याचे जे पाणी आहे ना सोडलं जातं ना नदीतून, त्या ओढ्यातून येतं, वानेवाडीच्या इथून ओढ्यातून येतं. ती पाणी जर नदीत मिक्स झालं ना, त्याच्या परिणामामुळे हा मासा सगळा मेला जातो. 6 महिने तरी आता हा मासा नाही, आता ह्याची जातच राहिली ना, सगळं संपूर्ण नष्टच होऊन गेलंय. 6 महिने तरी आता ह्यांचं काही नाही. जेव्हा पावसाळ्यात पाणी येईल वरून, ही सगळं पाणी खाली जाईल, धरणातून जेव्हा मासा येईल तेव्हाच आमचं उदरनिर्वाह म्हणजे होणार. प्रत्येक वर्षी असंच घडतं? प्रत्येक वर्षी असंच आहे. कितीही काही केलं तरी म्हणजे कोण असं दखलच घेत नाहीये. किती त्यांच्यापर्यंत म्हणजे काय काय प्रयत्न केले तरी ते असंच जातात, पण काय कोण लक्ष देत नाही. काय नेमकी भावना आहे? खरं तर सातत्यानं असा प्रकार घडतोय असं तुम्ही स्थानिक सांगताय. काय नेमकं सातत्यानं घडतं इथं? काय होतं, दरवर्षी मळीचं पाणी येतं. म्हणजे दरवर्षी ज्यावेळेस कारखान्याचं संप होतो त्यावेळेस कारखाना धुतला जातो. धुतल्यानंतर हे मळीचं पाणी ते नदीद्वारे सोडतात. पण सोडल्यानंतर काय होतं, सगळे मासे आमचे नाही का म्हणजे मरण पावतात. मरण पावल्या म्हणजे आम्हाला दुसरं उत्पन्नच नाही. आम्ही भुई समाजाचं आहे, आम्हाला कुठली शेती नाही किंवा काय नाही किंवा काय म्हणजे कुठलंच नाही. आणि आमच्या नदीकडली जेवढी गाव आहेत त्यातले बऱ्यापैकी समाज मासे धरतात आणि त्याच्यावर जगतात नाही का. म्हणजे आता हे मासे मेलं म्हणजे आमचा धंदा संपला ना. जोपर्यंत आता नवीन पाणी येत नाही किंवा नवीन उत्पादन होत नाही तोपर्यंत मासा आम्हाला म्हणजे कुठलाच हे नाही का सोर्स. किती दिवसापासून ही प्रक्रिया चालू आहे? हे 10 वर्षापासून चालू आहे. आणि आता कमीत कमी एक 10-15 दिवस झालं मळी, म्हणजे 10 दिवस झालं मळी आली. 10 दिवसापासून मासे मारतात. अंदाजे किती टन मासे या ठिकाणी मेले? बरंच म्हणजे 30-35 टन तरी, म्हणजे जास्तच नाही का. म्हणजे उत्पन्नच संपलं. 1000 टन मासे मेल्यात, उत्पन्न संपलं माशाचं इथंच. तुम्ही म्हणताय 10 वर्षापासून हे सातत्याने असं घडतंय, मग तुम्ही कधी कारखान्याच्या संचालक मंडळ असेल किंवा चेअरमन यांच्याकडे तक्रार केली का? आम्ही गाव पातळीवर तक्रार केली. माझे सरपंच आहेत, मागच्या वर्षी ते सरपंच होते. मागच्या पंचवार्षिकला आम्ही कोण होते सरपंच? कोण होते मागच्या वर्षी? गोरख भाऊ खोमणे म्हणून सरपंच होते, त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली. ते म्हणले करू आपण. त्यांचं पण काय पुढे ऐकलं नाही वाटतं. काय त्यांना बोलले की करू आपण नाही का काहीतरी करू. पण ह्यावेळेस आता दुसरे सरपंच आहेत, त्यांनी काय दखल घेतली नाही. आता ते माझे सरपंच आहेत, आम्ही त्यांना सगळे आम्ही फॅमिली म्हणून त्यांच्यापाशी गेलो. त्यांना म्हणलं काहीतरी तुम्ही दखल घ्या. मग ते म्हणले ठीक आहे आपण जाऊ बंधाऱ्यावर नाही का, म्हणजे काहीतरी करू. तुमच्या भागातला संचालक कोण आहे जो कारखान्यावर तुम्ही निवडून दिलाय? प्रणिताताई खोमणे आणि ते उपसंचालक आहेत. मग तुमचे जे काही संचालक आहेत त्या संचालकांच्या कानावरती हा विषय घातला का? सातत्याने असे प्रकार घडतात, त्यांच्या कानावर विषय घातला तुम्ही? अजून नाही घातला, पण आम्ही गाव पातळीवर सांगितलं होतं त्यांना. या गावचे माजी उपसरपंच आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करू. 10 वर्षापासून ही सातत्यानं असा प्रकार घडतोय, काय नेमकं असं सातत्यानं घडतंय? हे काय या तिथं पाणी हे सोर्स कारखान्याला बी नाही. मी बी सभासद आहे, माझी बी 4 खाती सभासद आहेत घरातली. कारखान्याला बी सोर्स नाही हे पाण्याला. पण त्यांनी काय केलं पाहिजे, ही पाणी सोडताना आपल्याला सोमेश्वरला कारखान्याला पाणी कॅनेलचं मिळतं. ती पाणी व ही 10 डिस्चार्ज सोडलं तर निदान 15 डिस्चार्ज पाणी ह्यात मिक्स सोडलं तर ही प्रोसिजर घडणार नाही. त्यात मिक्स पाणी सोडलं तर काहीच होणार नाही. पण दरवर्षी होय होय करतात आणि हीच प्रोसिजर दरवर्षी आहे. तुम्ही म्हणताय दरवर्षी असं होतंय, मग आता गावकरी मिळून तुम्ही यावरती एक आंदोलन वगैरे का उभं करत नाही? गावकरी म्हणून काय ह्यात बाकीच्या गावकऱ्यांचा काय संबंध येत नाहीत. काय शेतकरी आपलं रान आहेत, बगलव रान आहे, ती घर बगलव आहेत, नदी शेजारी नाहीत, त्यांचा काय संबंध येत नाही. आलं शेताला पाणी मिळलंय, मातीत गेलं. कारखान्यावर विरोध कशाला? कुणी म्हणायचं या आपण कशाला तोंडावर यायचंय, कुणी म्हणायचं आपलं काय नडतंय. ही पण भुई समाज ही माझ्यापाशी तक्रार का होती या, तर ही माझ्याच घरापाशी आणि हे कुटुंब संपूर्ण माझ्या बंगल्याच्याच कडेने याडाया. तर तरी आता तुम्ही भोई समाजाचं उदाहरण सांगितलं, भोई समाज तुमच्या आसपास राहिलाय, हा त्यांचा उदरनिर्वाह हा माशांवर चालतो. माशावर ह्यांना म्हणताच नाही दुसरं. मग असं असताना आता या भोई समाजासाठी तुम्ही काय भूमिका घेणार आहे? ही भूमिका म्हणजे मी काय मग त्यांना म्हणलं तर ते त्यांच्यातला एक ह्याचा मुलगा शिकलेला आहे. तो मला म्हणला सरपंच तुम्ही नुसतं आमच्याबरोबर उभा राहा, मी फोन करतो पत्रकार ह्याला, पण तुम्ही आमच्याबरोबर उभा पाहिजे आणि नसलं यायचं तर तसं सांगा. मी म्हणलं माझ्यापाशी मी 2 वेळा सरपंच झालोय तुमच्याच जीवावर. मी काही असन तुम्ही म्हणता तिथं मी हजर आहे बाबा, उभा राहीन. पण आपण सांगून काय कुणी दखल काय
घेत नाही, नुसती होय म्हणतात उद्या बंद होईल, तुम्ही मला दरबंदी म्हणताय, नुसतंच आम्ही जातोय तुम्हाला सांगतोय, पण ह्याच्यावर काही दखल होत नाही. म्हणून त्यांच्यामुळे त्या पोरांनी फोन तुम्हाला केलं आणि बोलवून घेतले. मला म्हणले तुम्ही आमच्यावर आता बंधाऱ्यावर पाहिजे. ही जी काय तक्रार आहे तुम्ही संचालक मंडळाला करणार आहे का किंवा कारखान्याच्या चेअरमनच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे का आतापर्यंत? नाही आता घालणारच नाही आम्ही घालून कटाळलेलो या, कारण त्याला विषयच नाही, ते आंबाट झाल्यागत होतं या. की कोण मग ह्या मासे मारायला नेमकं कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टी? नाही कारखानाच. मग ते कारखान्याचं कोण अधिकारी असते आणि कोण असते आणि त्यांनी चेअरमनला माहिती देतात का नाही देतात ही बी कळा नाही. कारण चेअरमन म्हणते आता सरपंच दुरुस्त केलंय, आपण दरबांनी म्हणतात दुरुस्त केलंय, आता हे होणार नाही. दुसरी मळी येत होती ती टँकर चालू आहेत, ती मळी बंद झालेली. पण कारखाना धुतला की मग ह्यात अधिकारी जबाबदार आहेत का कोण? पण कारखाना धुतल्या होतय. मग आता कारखान्याने ET प्लांट उभा केलाय, एवढा खर्च केलाय, HTP उभा केलाय, मग असं असताना केमिकल युक्त पाणी या बंधाऱ्यात का सोडलं जात आहे? तर ही पाणी तिथं साठवाय नाहीच आहे म्हणतात ही अशी, पण ती केमिकलचं पाणी का दिसाय तिथं काळ झरा आता बी गेला तर तुम्ही आहे. माग मी असंच अधिकारी आणली, शहाजी काका चेअरमन होते तेव्हा अधिकारी आली, त्या अधिकारी काय म्हणायचा शीतमाशाचा थर लागलेला आणि व्हाळाच्या बंधाऱ्याच्या खाली कॅनेलचं तिथनं पाणी बी येतं, सोरटेंची चारी का तिथनं, तर तिथं काळं पाणी कमरं एवढं वाहत होतं आणि ती पाणी बंद झालं आणि त्याच्यात कावरिंगचं पाणी सोडले. तो अधिकारी मला काय म्हणायचं माहिती का, तेव्हा लाला माळशी कधी व्हाईस चेअरमन होते, ते बी होते, नतवण्णांचा पोरगा गीत्यांचा ते बी होता. ती म्हणायची आहे का इथं मासा आहे का मेलेला? अरे म्या म्हणलं इकडून पाणी सोडलं या, आणि पाणी सोडल्या इथं चांगलं पाणी असल्यावर घाण इथं कशी राहीन, ही घाण खाली आली या. मी एका साहेबाला तर म्हणलं मी तुला एक काठी आणतो, मग तुला काठी आणल्यावर तू माझ्याकडे पळचीन का पुढं पळचीन? तर म्हणला मोहर पळण. आणि मग म्हणलं मास तसंच मोहर गेले तर बंधाऱ्यापाशी समजे आमच्या खोळात नाहीत मास. हे होते गावचे माजी सरपंच. तर हा कारखान्याचा जर प्रकार पाहिला तर गंभीर प्रकार आहे. मात्र कारखाना प्रशासन या सगळ्या गोष्टीला जाणीवपूर्वक डावलते की काय, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. हजारो टन मासे मारण्याची प्रक्रिया गेल्या 10 वर्षापासून निरंतर सुरू आहे. मग असं असताना सोमेश्वर कारखाना आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन का बघ्याची भूमिका घेत आहेत, हा सवाल या संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. या सगळ्या गोष्टीला केवळ कारखाना जबाबदार नाही, या सगळ्या गोष्टीला कारखान्याचे चेअरमन देखील तितकेच जबाबदार आहेत. चेअरमनची भूमिका सगळ्या शेतकऱ्यांप्रती चांगली असली पाहिजे. मग असं असताना या बंधाऱ्याच्या आजूबाजूला ज्या लोकांचं क्षेत्र आहे, या आजूबाजूला जे काही भोई आणि कोळी समाज राहतोय, या समाजाला आपल्या पाण्यापासून हे चेअरमन, हा कारखाना प्रशासन का वंचित ठेवतोय, तर हा एक सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही या संबंधित सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला कुठलंही आता पत्र देणार नाही किंवा काही माहिती देणार नाही. कारण गेल्या 10 वर्षापासून आम्ही पत्रव्यवहार केला, माहिती दिली, असं असताना कारखाना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. उपसरपंचांनी सांगितलं, चेअरमन यांच्या कानावर देखील ही गोष्ट गाठली, चेअरमन यांनी देखील सातत्यानं तोडगा काढतो असं सांगितलं. मात्र अद्यापही या सगळ्या गोष्टीवर कुठलाही तोडगा निघालेला नाही. सातत्यानं 10 वर्षापासून ही प्रक्रिया निरंतर चालू आहे. अजून किती वर्ष चालू राहील माहित नाही. मात्र आता कारखाने प्रशासनानं सुद्धा कुठेतरी जनाची नाही मनाची लाज धरावी आणि ह्या लोकांकडे एकदा पाहून जे काही स्पेंटॉसचं पाणी आहे, जे काही मळीचं पाणी आहे, या बंधाऱ्यात न सोडता HTP द्वारे ते पाणी या बंधाऱ्यात सोडलं तर काही फरक पडणार नाही. त्यामुळे कारखाना प्रशासनाने देखील आता डोळे उघडे ठेवून हा सगळा प्रकार गंभीर पाहिला पाहिजे. आणि जे काही प्रदूषण महामंडळ आहे, या प्रदूषण महामंडळाने देखील या गोष्टीची गंभीर दखल घेतली पाहिजे. प्रदूषण महामंडळाने जर योग्य दखल घेतली तर अक्षरशः या कारखाने असतील, संचालक मंडळ असतील आणि कारखान्याचे चेअरमन असतील, या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई या प्रदूषण महामंडळाने करायला पाहिजे. गेल्या 10 वर्षापासून असा प्रकार घडतोय. माणसाचा खून केल्यानंतर मोठी शिक्षा होते, मात्र या जलचर जीवांचा खून केल्याची शिक्षा आता नेमकी कुणाला दिली पाहिजे, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, कळवा. या सगळ्या गोष्टीला सोमेश्वर कारखाना आणि सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन जबाबदार आहेत का हे देखील सांगा. तुर्तास इथेच थांबू. धन्यवाद.